नमस्कार, आपण बघत आहोत एमजे न्यूज। जाणून घेऊ परिसरातील काही ठळक घडामोडी। अन्न भेसळ विभागाच्या जामनेर दौऱ्यानंतर जामनेर पोलीस स्टेशनतर्फे लाखो रुपयाच्या गुटख्यावर कारवाई। जामनेर येथे गेल्या 2-3 दिवसाअगोदर जामनेर गुटखा माफियांकडे अन्न भेसळ विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकल्याची चर्चा जामनेरमध्ये सुरू होती। जामनेर येथील गुटखा माफियांकडे दौरा करून अन्न भेसळ विभागाच्या अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली व काय मुद्देमाल जमा केला याच्या चर्चा मात्र जामनेर शहरात वेगवेगळ्या दिसत आहे। या घटनेला 2-3 दिवस उलटत नाही तोच बोदोरच्या दिशेने जामनेर शहरात अवैधरित्या गुटखा येत असल्याची गुप्त माहिती जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना मिळाली। जामनेर बोदोर रोडच्या दिशेने जामनेर शहरात येणाऱ्या MH19 BJ 3771 या स्विफ्ट कारला जामनेर पोलीस निरीक्षक व जामनेर पोलीस पथक यांनी सीतापीने पकडले। अवैधरित्या गुटखा नेत असलेल्या स्विफ्ट कारमध्ये लाखो रुपयांचा गुटखा असल्याचे समजले। या कारवाईत 4,29,950 रुपयांचा विमल पान मसाला व V1 तंबाखू, त्याचप्रमाणे 4 लाख रुपयांची स्विफ्ट डिझायर कार मुद्देमालासह जप्त करण्यात आली। अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या चालक पवन मोहन गोसावी वय 25, श्रीरामनगर मुक्ताईनगर तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव यास ताब्यात घेतले असून पुढील कारवाई जामनेर पोलीस स्टेशन करीत आहे। ही कारवाई जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, तुषार पाटील, निलेश घुगे, चंद्रकांत चिकटे, अतुल पवार व इतर कर्मचारी यांनी केली। वरील कारवाईत मात्र गुटखा कोणाचा होता निष्पन्न झालेले नसून मात्र जामनेर तालुक्यातील गुटखा माफियांचे दाबे दणाणलेले दिसून येत आहे। ऑडिओ जंगल। Audio Jungle.